राम राम मंडळी. विद्येचं माहेरघर असणारं पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. याशिवाय ऐतिहासिक वारसा जपणारं शहर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. याच पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळे आहेत. मग इथल्या अनेक वास्तू आपला देदीप्यमान इतिहास आपल्या अंगाखांद्यावर मिरवत आहेत. अशाच वास्तूंपैकी आजच्या काळातील एक वास्तू पुण्याच्या पर्यटन स्थळांचा मुकुटमणी ठरत आहे. याच वास्तूमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा द्रष्टा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट जवळून पाहायला मिळतो आणि तोही अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने. हो, इथल्या प्रत्येक दालनामध्ये महाराजांच्या महत्त्वाच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती भव्य LED स्क्रीनवर प्रोजेक्शनच्या साहाय्याने, मग मॅपिंग, होलोग्राफी, ॲनिमेट्रॉनिक्स, मोशन सिम्युलेशन, 3D प्रोजेक्शन अशा नव्या युगाच्या तंत्रांनी इथे पाहायला मिळते. यामध्ये कधी गडाची 5D हवाई सफर, तर कधी दुर्मिळ वस्तूंची माहिती, मग कधी शस्त्रांची ओळख, तर कधी महाराजांच्या आयुष्यातील रोमांचकारी घटनांचं सादरीकरण. अहो, एका दालनात तर महाराज स्वतः जणू उभे राहून आपल्याशी बोलत असतात. हे पाहून अंगावर रोमांच उभं राहतं. हे ठिकाण म्हणजे पुण्यातील आंबेगाव पठारावरील 21 एकर जागेत उभारणी होत असणारी शिवसृष्टी. आम्ही इथे भेट दिली आणि हे संस्कार केंद्र पाहून धन्य पावलं. आम्हाला आलेला अनुभव आम्ही या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा या शिवसृष्टीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी. आत गेल्यावर बाजूच्या तिकीट खिडकीत जाऊन आम्ही तिकीट काढलं आणि आत गेलो. आता खरं तर हे सगळं वैभव अनुभवण्यासाठी आम्ही अधीर झालो होतो. या सरकारवाडीची बांधणी तुम्हाला इतिहासातील 17व्या शतकामध्ये घेऊन जाते आणि आतमध्ये आल्यानंतरच हे भव्य दिव्य बांधकाम पाहून आपण खुशच होऊन जातो. मंडळी, या शिवसृष्टीमध्ये खूप सुंदर सुंदर चित्र आहेत. चित्र पाहताना आपण भान हरपून जातो. नमस्कार मंडळी, सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. आपण आलोय आता पुण्यातल्या शिवसृष्टीला आणि आता शिवसृष्टीचा नजारा पाहायचा आपल्याला. नक्की काय आहे शिवसृष्टी म्हणजे, चला पाहूया. मंडळी, आपल्याला इथं पहिला मोबाईल जमा करावा लागतो, कारण मोबाईल आतमध्ये शिवसृष्टी पाहताना अलाउड नाही आहे. त्यामुळे पहिला मोबाईल जमा करायचा इथे. आता आम्ही मोबाईल जमा करून दुर्ग वैभव दालनात जायला निघालो. मोबाईल जमा केल्यानंतर आपल्याला हे टोकन मिळेल. हे टोकन आपल्याजवळ ठेवायचं आहे आणि नंतर हे टोकन देऊन आपला मोबाईल परत घ्यायचा आहे. नमस्कार. नमस्कार, या. नमस्कार, मी काजल. आपलं शिवसृष्टीमध्ये मनापासून स्वागत आहे. शिवसृष्टीचा हा पहिला टप्पा म्हणजे हा सरकारवाडा. स्वागत झालं. नऊवारीतल्या काजलताईंनी माहिती द्यायला सुरुवात केली. आतमध्ये सुंदर भित्तिचित्रे, त्यावरची माहिती आपल्या ज्ञानात भर टाकते. आतमध्ये शिवसृष्टी हिंदी व इंग्रजीमधून पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी ऑडिओ गाईड्सही उपलब्ध आहेत.
आता महाराजांना समजण्यासाठी शिवपूर्वकाळ नीट समजून घेतला पाहिजे. तुम्ही दुर्गवैभव म्हटला, पण दुर्गवैभव नक्की काय, म्हणजे हे काय दाखवता तुम्ही? या सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर जेवढे गडदुर्ग आहेत आपल्याला पाहायला मिळतात, तेवढे गडदुर्ग जगातील कोणत्याही पर्वतावर आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आणि या गडदुर्गांनीच आपल्याला स्वातंत्र्याचा इतिहास दिला, हिंदवी स्वराज्य हे पर्व मिळवून दिलं. या महाराष्ट्राच्या अंगा खांद्यावर जेवढे गडदुर्ग आपल्याला पाहायला मिळतात, त्यातले काही निवडक गडकोट आणि त्यांचा इतिहास आपण या दालनामध्ये अभ्यासणार आहोत. क्या बात. चला पाहूया. स्वराज्य का निर्माण झालं हे माहिती पाहिजे असेल तर त्याच्या आधीचा काळ आणि मधला जो 350-400 वर्षांचा काळ या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला तो माहिती असल्याशिवाय छत्रपतींचे अपार कष्ट आपल्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून सुरुवातीला इथं देवगिरी किल्ला घेतलेला आहे, कारण 12वं शतक अनुभवल्यानंतर कळतं की महाराष्ट्राचं वैभव काय होतं, आणि त्यानंतर 350-400 वर्षांचा अभ्यास केला की पुन्हा कळतं की छत्रपतींचा पराक्रम काय होता. आणि म्हणून आपण सुरुवातीला अनुभवणार आहोत तो देवगिरी किल्ला. इथून पुढे प्रत्येक बॅच एक एक टप्पा पार करत माहिती घेत पुढे पुढे जात राहते. 52 दरवाजांचं शहर असं ओळख असलेलं छत्रपती संभाजीनगर, आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित असलेला हा देवगिरी किल्ला. इथल्या छताला अनेक प्रोजेक्टर्स, लाईट्स अशा तंत्रज्ञानाच्या मदतीने खालील किल्ल्याचा नेमका हवा असणारा भागच प्रकाशमान केला जातो किंवा तिथे ॲनिमेशन दाखवलं जातं. ही सगळी व्यवस्था कमाल होती. शो सुरू झाला. अच्छा, म्हणजे मॉडेलवरती आता जी लाईट लागलेली आहे तेच आपल्याला वरती चित्रामध्ये आहे. बरोबर मंडळी, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. या 3D मॉडेलवरती जी काही लाईट आता ब्लिंक होते तेच तुम्हाला समोर दिसतंय, त्यामुळे एक्झॅक्टली तुम्ही किल्ल्यात कुठे आहात ते तुम्हाला व्हर्च्युअली कळतंय. वा, भारी. चला आता आपला देवगिरी पाहून झाला, आता पुढे काय? 12वं शतक अनुभवलं. आता वळूया छत्रपतींच्या जन्मस्थानाकडे. या शिवनेरी. वा. छत्रपतींचं जन्मस्थान म्हणून हा किल्ला महत्वाचा आहेच आहे, पण हा किल्ला जुन्नर मध्ये स्थित आहे आणि जुन्नर हे त्या काळचं व्यापारी केंद्रस्थान मानलं जायचं आणि नाणेघाट हा व्यापारी राजमार्ग, आणि या दोघांना जोडणाऱ्या महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे हा किल्ले शिवनेरी. ही पीरवाडी खिंड ओलांडून आपण पुढे आलो की आपल्याला हा सगळ्यात पहिल्यांदा दरवाजा लागतो, तो महादरवाजा. प्रत्येक किल्ल्याची ऐतिहासिक भौगोलिक माहिती अगदी तपशीलवारपणे इथे तुम्हाला सांगितली जाते. या दालनांमध्ये काही बोलकी चित्र लावलेली आहेत, तीही एकदम मस्त आहेत. छत्रपतींचे थोरले पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं जन्मस्थान म्हणजे किल्ले पुरंदर. इंद्रनील पर्वतावर भुलेश्वर डोंगर रांगेवर भैरव खिंडीमुळे 2 दुर्ग वेगळे झाले. तर म्हणजे या बाजूला जो आहे तो किल्ले वज्रगड आणि या बाजूला आहे तो किल्ले पुरंदर. जगप्रसिद्ध असा पुरंदरचा तह याच किल्ल्याच्या पायथ्याला झाला, आणि तो कशामुळे झाला याची सविस्तर माहिती आपल्याला समोर पडद्यावरती पाहायला मिळणार. 1665 मध्ये महाराजांवर चालून आलेल्या मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदरचं महत्व जाणून किल्ल्याला वेढा दिला. दोन्ही बाजूंनी तोफा आग लागल्या. आम्ही पुरंदरचा माहितीपट पाहताना अगदी तल्लीन होऊन गेलो. लढायांचं ॲनिमेशन, आवाज, संगीत आणि दमदार निवेदनाच्या माहितीपटांनी आपण इतिहासाशी एकदम एकरूप होऊन जातो. मिर्झा राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये तहाची बोलणी चालू आहे. जी अटी आणि कलम या तहामध्ये होती ते आपल्याला समोर पाहायला मिळते. अच्छा, म्हणजे इथे ती कलम दिसतात आपल्याला. इथे ती कलम दिसतात आपल्याला. या तहाची बोलणी सुरू असताना आपण जणू त्या शामियाण्यातच बसलोय की काय असं वाटलं. अभ्यासलात तह? येस. वाचलीत नावं? हो. याच्यानंतर एक संदेश द्यावा असं वाटतं. महाराजांनी 23 किल्ले मुघलांना दिल्यानंतर आपल्याकडे उरले ते फक्त 12 किल्ले आणि 1 लाख हुणांचा प्रदेश. पण जे उरले ते कवेशी घेत छत्रपतींनी इतक्या झपाट्याने स्वराज्याचा राज्यविस्तार केला की येणाऱ्या 9 वर्षातच त्यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी इतकंच सांगावं असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी एक वेळ येते की ज्यावेळी आपण जे काही कमवलेलं असतं ते एका झटक्यात आपल्याला गमवावं लागतं. पण आपल्या मनाची जर दृढनिश्चय पक्का असेल आणि आपण सत्याच्या मार्गावर चालणारे असू तर आपल्याला प्रत्येक संकटातून वाट मिळते आणि आपण यशाच्या उच्च शिखरावर पोहोचतो. हेच शिवचरित्र आपल्याला या ठिकाणी शिकवतं. वाह. स्वराज्यावर चालून आलेलं अजून एक संकट म्हणजे सिद्धी जोहरने पन्हाळगडाला दिलेला वेढा. मुंग्यांची जशी एकसंत रांग असते तसा वेढा सिद्धी जोहरने या पन्हाळगडाला दिला आणि या अभैद्य अशा वेढ्यातून महाराज सुमारे 600 मावळ्यांसह कसे निसटले आणि कसे विशालगडाकडे पोहोचले
हा 21 तासांचा थरारक प्रसंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महाराजांची पालखी दुसऱ्याच आडवाटेला जंगलामध्ये शिरली आणि त्यांची अपेक्षा होती तेच झालं. पुन्हा एकदा रोमहर्षक लढाईचा प्रसंग ॲनिमेशन आणि मॉडेलच्या आधारे पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांनी करून घेतलेल्या सुटकेच्या प्रसंगाची फिल्म पाहिली. स्वामी भक्ती आणि स्वामीनिष्ठा यांचं उत्तम उदाहरण म्हणजे सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराजांची सुटका. कोणी होऊनी राजा मृत्यूच्या पालखीत बैसला, कुणी धडाचे कोट करुणी प्राणपणाने लढला, कुणी बरसतो बाण होऊनी गनिमांच्या वणव्यावर, बांदल सेना पावन झाली घोडखिंडीच्या वाटेवर. बाजीप्रभू आणि बांदल सेनेचा पराक्रम ऐकून आपले डोळे पाणावतात. आता हे तुम्ही पट्टा सारखं सांगताय, पण पट्टा आणि दांडपट्टा हे सेम आहेत का? नाही, ही दोन्ही शस्त्र वेगळी आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे तुम्ही कुठलाही इतिहासाशी संबंधित प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याची सखोल उत्तरे मिळतात. पुढे मराठ्यांनी विकसित केलेल्या शस्त्रांची, युद्धकलेची माहिती दिली जाते. राजगड म्हणजे आपल्यासाठी पंढरीच. आणखी पुढे जाऊन गडांचा राजा आणि राजांचा गड अशा राजगडाच्या माहितीपटाची सफर केली. शत्रूच्या नजरेत आणि मनातही धडकी भरवणारा असा हा राजगड किल्ला. आऊ जिजाऊंच्या नंतर जर छत्रपतींचा सगळ्यात जास्त सहवास कोणाला लाभला असेल तर तो या राजगडाला लाभला. छत्रपतींचा प्रताप ज्या ठिकाणी घडला तो हा प्रतापगड. आता पुढे प्रतापगडाकडे कूच केला. असे माहितीपट पाहताना एक गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे ही जुनी गावे, पायवाटा, कुठल्या मार्गाने शत्रू गडावर आला, लढाई नक्की कुठे झाली, त्या किल्ल्याच्या मॉडेलवरती आपल्याला हे नेमकं त्याच जागी दिसत असतं. एव्हानाही माहिती आपल्याला कुठेही कोणीही देत नाही. ही सर्व माहिती आपण कान एकवटून ऐकतो. तो जर पुणे मार्गे स्वराज्यात आला असता तर त्यांनी अनेक विध्वंस माजवला असता आणि म्हणून छत्रपतींनी या युद्धासाठी निवडला तो हा प्रतापगड. कारण ज्या मार्गाने अफजल खान स्वराज्यावर स्वारी करून आला होता त्या मार्गाने म्हणजेच विजापूरहून प्रतापगडाकडे येण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजेच इंदापूर, बारामती, वाई मार्गे प्रतापगडाकडे. इथे प्रतापगडावर झालेल्या अफजल खानाच्या वधाची फिल्म दाखवली जाते. छत्रपतींनी आरमाराची स्थापना ज्या किल्ल्यावरून केली तो हा किल्ला सिंधुदुर्ग. मालवण नजीक कुर्टे बेटावर स्थित असलेला, 45 एकरात वसलेला आणि 52 बुरुजांनी युक्त असलेला असा हा किल्ला सिंधुदुर्ग. याची सफर आपण करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा गोमुखी महादरवाजा पाहायला मिळतो. आणखी पुढे गड आला पण सिंह गेला असा बालपणीचा धडा आठवून देणारा सिंहगड दिसतो. पण त्याच्या बाजूला हे छोटंसं मंदिर दिसतंय ते मंदिर होतं नरसिंहाचं. त्याचे फक्त आणि फक्त आता अवशेषच आपल्याला बघायला. गडाच्या पश्चिम बाजूला हा डोणगिरीचा कडा आहे आणि या डोणगिरीच्या कड्यावरून घोरपडे बंधू हा कडा सर करून वरती गेले. त्यांनी दोरखंड खाली टाकला आणि मग आपले मावळेवरती चढले. मग तानाजी मालुसरे गडावर चढले. ती मोहीम, तो इतिहास अगदी ताजा होतो. 1674 साली छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर जराही उसंत न घेता छत्रपतींनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली आणि या दक्षिण दिग्विजयाच्या नंतर आपलं स्वराज्य हे कोप्पळ, बँगलोर, वेल्लोर, जिंजीपर्यंत पसरले. आपण दुर्गवैभव पाहून झालं, आता काय पाहायचं? छत्रपतींना हिंदवी स्वराज्य निर्मितीमध्ये जशी गडकोटांची साथ लाभली तशीच साथ लाभली ती शस्त्रांची. आणि त्या शस्त्रांची सविस्तर माहिती आपण पुढील दालनामध्ये घेणार आहोत. ओके. भट्टीत तापलेल्या पोलादावर घाव पडला की तलवार आकार घेत नाही, त्या तलवारीसोबत आकार घेतो तो रणांगणातील पराक्रम. रणांगण दालन आपण इथे पाहणार आहोत. पुढे आपण पाहायला जातो ते रणांगण हे दालन. शिवछत्रपतींच्या काळात वापर केलेल्या शस्त्रांचं हे दालन. मग वेगळ्या प्रकारच्या तलवारी, भाले, चिलखत, दांडपट्टा, वाघनख, कट्यार, तोफा, बंदुका, बाण असा शस्त्रसाठा समजून घेता येतो. या ठिकाणी आपण मराठ्यांनी विकसित केलेली काही शस्त्र पाहणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जीवनकाळामध्ये ज्या काही बलाढ्य शत्रूशी त्यांनी लढाई केल्यात त्या शत्रूंचं दालन आपण इकडे बघणार आहोत. अच्छा, शत्रूंचं दालन आहे. शत्रूंचं दालन आहे. बरं. महाराजांची थोरवी कळायची असेल ना तर महाराजांच्या बलाढ्य शत्रूंना पहिल्यांदा समजावून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे इथे शत्रूंचं एक वेगळं दालन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही इंग्लंडला बकिंगहॅम पॅलेसमध्ये राणीच्या खाजगी संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळते. शिवरायांच्या शस्त्रांची इथे माहिती दिली जाते. शिवकालीन आणि मुघलकालीन ज्या वस्तू सध्या इंग्लंडमध्ये आहेत त्या आपल्याला ह्या ठिकाणी 3D स्वरूपात पाहता येतील आणि त्यांची सविस्तर माहिती आपल्याला खाली वाचता येईल. तर सिंहासनाधीश्वर हे दालन काय आहे तर या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कशा पद्धतीने झाला होता ना त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. इथे राज्याभिषेकाच्या वेळी वापरली गेलेली मानचिन्ह आणि त्यांचं महत्त्व समजावून सांगितलं जातं. आग्र्याहून सुटका ही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक अत्यंत रोमांचकारी घटना. ही विस्मयकारक घटना इथे सविस्तर आपण पाहतो. पण आपण इथे जी आग्र्याहून सुटका बघणार आहोत एक वेगळ्या माध्यमातून ती म्हणजे परखलदासांच्या. ओके. आता परखलदास कोण तर मिर्झा राजे जयसिंग त्यांच्या आग्र्यातले वकील होते. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला गेले होते तो होता मे महिना. तिथून त्यांनी जी आपली सुटका केली होती तो होता ऑगस्ट महिना. हा जो दरम्यानचा 4 महिन्याचा जो काळ होता या 4 महिन्याच्या काळामध्ये आग्र्यामध्ये जे काही घडत होतं त्याचा वृत्तांत हे परखलदास रोज लिहून ठेवत होते. बर. हा आणि त्याचा पत्रव्यवहार मिर्झा राजांचा अंबरीतला मुख्य कारभारी कल्याणदास त्याला हे पत्रानं पाठवत होते. बर. मग त्या पत्राचा संदर्भ घेऊन त्या 4 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यामध्ये काय काय केलं आणि आपली सुटका कशी करून घेतली ना याची सविस्तर माहिती आपल्याला या दालनामध्ये बघायला मिळते. या घटनेमुळे खरं तर हिंदुस्थानाच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली. आग्र्याहून सुटका हा शो तुम्हाला अवाक करून सोडतो. यात कधी आपण औरंगजेबाच्या दरबारात जातो तर कधी आग्र्यातील नजरकैदेतील महाराजांच्या शामियाण्यात. हा सगळा वृत्तांत परखलदास ही व्यक्ती पत्रांच्या आधारे तपशीलवारपणे सगळा प्रसंग तुमच्या समोर बसून सांगते असं वाटत राहतं. 12 मेला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. त्यामुळे दरबारात खूप गडबड होती. मंडळी, आत्ताच आम्ही आग्र्याहून सुटका हे या ठिकाणचा शो पाहिला. अतिशय जबरदस्त शो होता. जरूर एकदा हा अनुभव तुम्ही घ्या. या ठिकाणी आपण श्रीमंत योगी हे दालन पाहणार आहोत. महाराजांना आपल्या प्रजेकडून, रयतेकडून, जनतेकडून ज्या काही अपेक्षा आहेत प्रत्यक्ष जर त्यांच्या तोडून आपल्याला ऐकायला मिळाल्या तर चला तर मग त्याचा आनंद आपण इकडे घेऊया. आणि इच्छाशक्ती त्याशिवाय काहीही नाही. आणि शिवसृष्टी यांनी फारच इंटरॅक्टिव्ह आणि सुंदर बनवलेली आहे आणि त्यामुळं मुलांनी किंवा पुण्यात जे जे कोण येणार आहेत त्यांनी नक्की याला भेट द्यावी. लहान मुलं आणि मोठ्यांसाठी सुद्धा सगळ्यांसाठी हे खूप प्रेरणादायी आहे आणि खूप अभ्यासू इथं आम्हाला माहिती दिली. ज्या सगळ्या लोकांनी खूप छान माहिती दिली. शिवसृष्टी हे पुण्यातील टुरिस्ट प्लेसेसपैकी अपकमिंग प्लेस आहे आणि इन फ्युचर डेफिनेटली या शिवसृष्टीचं महत्त्व दिवसेंदिवस नक्कीच वाढत जाईल. खूप छान वाटलं जी किल्ल्यांची माहिती जी मुलांना किंवा आम्हाला सुद्धा फक्त पुस्तकी ज्ञान आहे की थोडंफार हा इथे किल्ला आहे तो इथं किल्ला आहे पण त्याचं बेसिक महाराजांनी काय करून उभं केलं आपल्या मावळ्यांनी काय बलिदान देऊन उभं केलं ही जी थरली माहिती आम्हाला इथं मिळाली ती अविस्मरणीय आहे. मी इथं आधी एकदा येऊन गेलेलो आहे. खूप व्यवस्थित एक्सप्लेन करतात. प्रत्येक गडाची छोटी मोठी माहिती जी आहे ती पण इथं प्रॉपर मिळती आहे. शिवसृष्टी अतिशय चांगली आहे आणि लहान मुलांना मग चांगले संस्कार येणं त्यांना शिवलयांचं कधीतरी कला म्हणून या दृष्टीने भेट घेतलेली आहे. शिवसृष्टीबद्दल सांगायचं तर अप्रतिम त्यांचा हा प्रकल्प आहे. याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट आणि खूप खर्चिक पण आहे
पण अप्रतिम यांनी सादरीकरण केलेलं आहे. तर नक्की प्रत्येकाने घरटी सगळ्यांनी, लहान मुलांनी, फॅमिलीनी नक्की इथे भेट द्यावी आणि याचा आस्वाद घ्यावा. आम्ही शिवसृष्टी पाहिली, खूप जबरदस्त अनुभव होता. जी काही लोक आहेत नॉर्मल, म्हणजे मी तर इतके दिवस शिवसृष्टी म्हणून मला असं वाटायचं की एक संग्रहालय आहे, फार तर इथे शस्त्रांचं प्रदर्शन असेल. मला पूर्णपणे चुकीचा माझा समज होता. आता तोच समज इतर लोकांचाही माझ्यासारखा आहे. म्हणून मला तुम्हाला असं विचारावं वाटतं की लोकांनी शिवसृष्टी का पाहावी, म्हणजे तुमच्याकडे त्याचं काय सांगाल लोकांना तुम्ही? आपण आत्तापर्यंत काय केलं माहिती आहे का? आपल्यापर्यंत जो इतिहास पोचलाय तो मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून पोचलाय, म्हणजे चित्रपटांमधून, नाटकांमधून किंवा जे व्हिज्युअल्स आहेत त्याच्यामधून. पण ते नक्की खरा किती हा आपण तपासून पाहिला का? आपण छत्रपतींना देव बनवलंय, देवारात बसवलंय, त्यांना पूजलंय आणि आपलं काम संपलंय. पण जेव्हा आपण छत्रपतींना माणूस म्हणून बघू तेव्हा हे आपल्या लक्षात येणार आहे की त्यांच्यावर चालून आलेलं, त्यांच्या आयुष्यावर चालून आलेलं आणि या स्वराज्यावर चालून आलेलं प्रत्येक संकट हे किती मोठं होतं आणि त्याहीपेक्षा त्या प्रत्येक संकटांना धीरानं तोंड देणारा आपला राजा किती मोठा होता. आणि त्यासाठी छत्रपतींना आधी माणूस म्हणून बघण्याची गरज आहे. पण माणूस म्हणून बघताना आपण कादंबऱ्याच का वाचतो? माणूस म्हणून जर त्यांना बघायचं असेल तर आपल्याकडे समकालीन पुरावे आहेत. आपल्याकडे महाराज जिवंत असताना लिहिले गेलेले अनेक साहित्य आहेत. त्याच्यामधून का नको महाराजांना अनुभवून घ्यायला? कारण इतिहास जितका मीठ मसाला लावून आपल्यापर्यंत पोहोचवला जातो, तो ऐकायला वाचायला आपल्याला आवडतो. त्याहीपेक्षा जास्त जो इतिहास पुराव्यांच्या आधारे आपल्यापर्यंत पोहोचवला जातो तो माहिती असणं महत्त्वाचं आहे. आणि तो इतिहास या सगळ्यापेक्षा खूप मोठा आहे. कारण छत्रपती हे एक नाव नाही तर हे एक पर्व आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जाणून घ्यायचे असतील, त्यांचा समकालीन इतिहास जाणून घ्यायचा असेल, छत्रपतींनी स्वराज्य कसं निर्माण केलं, ते किती संकटातून निर्माण केलं हे आपल्याला जगून घ्यायचं असेल तर त्यासाठी समकालीन पुराव्यांच्या आधारे निर्माण केली गेलेली ही शिवसृष्टी अनुभवणं हे मस्ट आहे. आणि त्याच्यामुळे हे एकदा तरी सगळ्यांनी अनुभवावं आणि त्यानंतर सगळ्यांनी ठरवावं की महाराजांना आपण देव बनवूयात का माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहूयात. क्या बात है. या शिवसृष्टीचा सरकारवाडा हा पहिला टप्पा पाहायला साधारणपणे 2.5 ते 3 तास नक्की लागतात. मंडळी, हा व्हिडिओ म्हणजे या शिवसृष्टीची फक्त झलक होती. पूर्ण पिक्चर पाहायचा असेल तर तुम्हाला इथेच येऊन ही शिवसृष्टी पाहायला लागेल. तेव्हा कधी येत आहे? एक भव्य दिव्य शिवसृष्टी आपल्या समोर जी आहे ती एका विशिष्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जी तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, AR, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्यांचा वापर करून ज्या शिवसृष्टीचं स्वरूप आपण जे बघितलं, ही शिवसृष्टी हिस्टॉरिकल थीम पार्क म्हणून जे आम्ही तुमच्यासमोर जे मांडण्याचा प्रयत्न केला, ती आत्ता जी स्वरूपात जी मांडलेली आहेत त्याचाच अजून एक पुढचा टप्पा म्हणून एक भव्य दिव्य ह्या संपूर्ण परिसरामध्ये 22 एकरमध्ये ती संपूर्ण शिवसृष्टी साकारणार आहेत. एप्रिलच्या 1967 सालामध्ये बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं चारित्र्य, शिवचारित्र्य, त्याचा प्रचार आणि प्रसार यासाठी एका प्रतिष्ठानची स्थापना केली. आणि तेच हे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान. याची स्थापना सातारच्या जलमंदिरमध्ये झाली. कारण त्यावेळेचं कारण असं होतं, बाबासाहेबांच्या समवेत त्यावेळेला साक्षात राजमाता सुमित्राराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज या ट्रस्टमध्ये त्यावेळेला ट्रस्टी होते. बाबासाहेब म्हणजेच पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीयेत. पण ज्यांनी स्वामी विवेकानंदांनी म्हणल्याप्रमाणे वन लाईफ वन मिशन, एक जीवन एकच ध्येय, हे तत्व अंगीकारून फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं शिवचरित्र याचा ध्यास घेऊन वयाची 99 वर्ष ते जगले. जिथे जिथे म्हणून महाराजांची पावलं पडली त्या काळात त्या प्रत्येक तीर्थस्थानावरती बाबासाहेब जाऊन आले अनेक वेळेला. बाबासाहेबही आग्रही होते की या शिवसृष्टीमध्ये एकही गोष्ट
पुराव्यांच्या आधाराशिवाय असता कामा नये. जे काही आज इथे उभं आहे, भविष्यात इथे जे काही उभं राहणार आहे, हे सगळं मी या शिवसृष्टीचा अध्यक्ष या नात्याने जगदीश कदम आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की इथे पुराव्याच्या आधारांसहितच प्रत्येक महाराजांच्या शिवचरित्रातल्या गोष्टी असणार आहेत, ऑथेंटिक असणार आहेत. आणि म्हणून आम्ही काय केलं, ते एक तज्ज्ञांची, शिवसंशोधकांची एक कमिटी केली. बाबासाहेब, मग त्याच्यामध्ये निनादजी बेडेकर होते, त्याच्यामध्ये पांडुरंगजी बलकावडे आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर शिवदेव होते, गोरक्षकर होते, जे या सगळ्या म्युझियम मधलं मोठं नाव भारतातलं आहे, ज्याच्यामध्ये देगलूरकर सर आहेत, ज्याच्यामध्ये डॉक्टर रामा लोहकरे आहेत, डॉक्टर अजित आपटे आहेत, डॉक्टर सचिन जोशी आहेत, प्र.के. घाणेकर आहेत, केदार फाळके आहे. या शिवसंशोधकांना एकत्र बसवलं. आम्ही तर शिवसंशोधक नाही आहोत, त्यामुळे इथे ज्या वास्तू उभ्या करणार आहोत त्यातलं रेखाटन करून ज्या उभ्या करायच्या त्यातलं या मंडळींना आम्ही सांगितलं, त्याच्यावरती तुम्ही विचार मंथन करा. ज्या मीटिंग्ज होत्या त्याच्यातनंच या शिवचरित्राचं, या शिवसृष्टीच्या एकंदरीत संकल्पनेची उभारणी आम्ही केली की इथे जे आपल्याला उभं करायचंय ते उभं केल्यानंतर या महापुरुषाचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती आपण उभं करतोय, तेही वर्ल्ड क्लास झालं पाहिजे. कारण की आपण युरोपमध्ये गेलो, आपण फ्रान्समध्ये जातो, आयफेल टॉवर, आपण लंडनमध्ये जातो, म्युझियम, या इटलीमध्ये जातो, तो लिनिंग टॉवर ऑफ पिसा, हे आपण इथनं ठरवून जातो. तसं परदेशातनं, राज्यातनं नाही, परदेशातनं ज्या वेळेला पुढे भविष्यामध्ये पर्यटक येतील त्याने ठरवलं पाहिजे की मला पुण्याच्या शिवसृष्टीला भेट द्यायची. कारण का, तिथे ऑथेंटिक शिवचरित्र, संस्कृती, संस्कार, इतिहास हा मला समजणार आहे. इथे मान्यता मिळालेली आहे, त्यामुळे CSR ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून सुद्धा पैसे आम्हाला तुम्ही देऊ शकता. या उभारणीसाठी आपण मदत करावी. FCRNच्या माध्यमातून फॉरेनमध्ये असलेले आपले मराठी बांधव त्यांच्या डॉलरमध्ये आम्हाला मदत करू शकतात, तीही आम्ही स्वीकारू शकतो. ही सगळी व्यवस्था केली आहे. पण हे अतिशय जिवंत असं एक शिवसृष्टीचं स्मारक केवळ आपल्यासाठीच नाही तर पुढच्या सर्व येणाऱ्या पिढ्यांसाठी हा जिवंत इतिहास अतिशय चांगल्या पुराव्यांच्या आधारे उभा राहायला पाहिजे. ही केवळ आमची नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी. आणि त्यासाठी म्हणून मी आपल्याला मनापासून आवाहन करतो, आपण सढळ हाताने जे शक्य असेल ते आपण इथे या शिवसृष्टीला मदत करावी. मला असं वाटतं की आपण जरूर या शिवसृष्टीला येऊन भेट द्यावी, इतिहास जाणून घ्यावा आणि या शिवचरित्राचा आनंद घ्यावा. धन्यवाद. साधारणतः 21 एकर ह्या जागेमध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं सर्व शिवसृष्टी आपण इथं उभारत आहोत. एकूण 4 ह्याच्यात टप्पे आहेत. दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू झालेलं आहे. साधारणतः ह्या प्रोजेक्टला 450 कोटी रुपये खर्च येणार आहे. आतापर्यंत 55 कोटी रुपये आपण खर्च केलेला आहे. मंडळी, हा होता आपला शिवसृष्टीचा एपिसोड. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हा एपिसोड आपल्या मित्रमंडळींनी, नातेवाईकांना शेअर करा. चला, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.